नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत विधवा पेन्शन योजना। या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय लागतात, हे पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाही दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही, म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे। आज आपण जाणून घेणार आहोत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना म्हणजेच विधवा महिला पेन्शन योजना। सगळ्यात अगोदर या योजनेचे मुख्य उद्देश पाहूया। तर बघा, विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देणे, मूलभूत गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत करणे, महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे। आणि ही योजना महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते। आता आपण पाहूया या योजनेच्या माध्यमातून किती रक्कम मिळते। तर बघा, केंद्र सरकारकडून मिळतात 300 रुपये आणि राज्य सरकारकडून 1200 रुपये मिळतात। जे राज्य सरकारकडून 1200 रुपये रक्कम दिली जाते ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दिली जाते। असे दोन्ही मिळून 1500 रुपये प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातात आणि ही रक्कम सरकारने ठरवलेली असते, वेळोवेळी वाढू शकते। मग या योजनेसाठी पात्र कोण आहे हे पाहूया। तर बघा, या योजनेसाठी महिला विधवा असावी लागते, ती महिला बीपीएल कुटुंबातील असावी लागते व त्या महिलेचे वय 40 ते 70 दरम्यान असावे लागते आणि किमान ती महिला 15 वर्षे महाराष्ट्राची रहिवासी असावे लागते, तरच ती महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहे। मग या योजनेत अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पाहूया। तर नंबर 1 ला आहे पतीचा मृत्यूचा दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे। नंबर 2, वयाचा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे। नंबर 3, मोठ्या मुलाचा वयाचा दाखला तुम्हाला लागणार आहे। नंबर 4, आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे। नंबर 5, राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तुम्हाला लागणार आहे। नंबर 6, तुमच्याकडे बँक पासबुक असलं पाहिजे, त्याची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। नंबर 7, तुमच्याकडे रहिवासी दाखला असला पाहिजे। नंबर 8, तुमच्याकडे फोटो असले पाहिजे। हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेत अर्ज करण्यासाठी लागणार आहे। आता पाहूया अर्ज कुठे करायचा व कसा करायचा। तर बघा, अर्ज 2 पद्धतीने करता येतो, ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने। तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल किंवा तुम्हाला सेतू केंद्रात जाऊन पण अर्ज करता येतो। तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपले सरकार पोर्टल वरती जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अर्ज करताना काय काळजी घ्यावी, तर बघा, अर्ज करताना तुमच्याकडे पूर्ण कागदपत्र आहेत का नाही हे बघायचं आहे। नंबर 2, माहिती तुम्ही बरोबर भरली आहे का हे चेक करायचं आहे। नंबर 3, चुकीची माहिती असल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो, म्हणून चुकीची माहिती भरायची नाही, व्यवस्थित बघून माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे। जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, तुमचं अर्ज रिजेक्ट होऊ शकतं, तुमचा अर्ज नाकारलं जाऊ शकतं। जर तुमच्या ओळखीत कोणती विधवा महिला पात्र असेल तर हा व्हिडिओ त्या महिलेला नक्की शेअर करा, जेणेकरून त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन। नमस्कार।